आता हे जे सगळे पार्सल आहेत हे आता आपल्याला अनबॉक्स करायचे ते ह्या होल व्हिडिओ मध्ये. सो हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, कशा आहात? मजेत ना? चला तर मग तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजच्या एका नवीन होल व्हिडिओ मध्ये. आणि आजचा हा होल व्हिडिओ प्रत्येक माझ्या मैत्रिणीसाठी खूप युजफुल ठरणार आहे, कारण ह्या होल व्हिडिओ मध्ये मी स्टीलचे किंवा मग प्लास्टिकचे ऑर्गनायझर्स, रॅक्स आणि बरेच असे स्टोरेज बॉक्सेस शेअर करणार आहे. हे तुम्ही इथे बघताय हे जे सगळे पार्सल आहेत हे आता आपल्याला अनबॉक्स करायचे ते ह्या होल व्हिडिओ मध्ये. सो हे मी सगळे फ्लिपकार्टवरून मागवले आहेत. सगळे 400च्या आत आहेत, त्याच्यापेक्षा कमी पण जास्त नाही. सो तुम्हाला खूप अफोर्डेबल आणि क्वालिटी वस्तू दाखवणार आहे मी आज. तर चला स्टीलच्या वस्तूपासून सुरुवात करूयात. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या प्लीज, कारण मी लाईफस्टाईल रिलेटेड जे काही सगळे व्हिडिओ असतात, म्हणजे आपल्या महिलांना लागणाऱ्या वस्तू, कपडे, घरात लागणाऱ्या वस्तू सगळं काही शेअर करत असते आपल्या ह्या चॅनलवरती. आणि तर चला पहिली गोष्ट आपण बघूयात. तर हे आहेत अर्बन ॲपलचे कंटेनर आहेत. थोडेसे स्टीलचे कंटेनर आहेत. हे कंटेनर खूप जास्त छान आहेत, खूपच जास्त छान. क्वालिटी खूप मस्त आहे. तर हे त्याचं पूर्ण BPA फ्री आहेत, ओव्हन फ्री आहेत. तर ओव्हन मध्ये तुम्ही यूज करू शकता. तर हा जवळपास 4चा सेट असेल. खूप हेवी आहेत हे बघा. तर बाहेरून त्याला प्लॅस्टिक आहे पण आतून स्टील आहे. खूप जास्त छान ब्रँडचे आहेत हे. प्रत्येकाला एक वेगळी लीड आहे. तर अजिबात क्वालिटी लो नाहीये, क्वालिटी खूप जास्त हेवी आहे. खूप जास्त सुंदर हे कंटेनर आहेत, तुम्ही बघू शकतात. आणि कॅपॅसिटी पण चांगली आहे. तर 3चा सेट आहे हा. खूप खूप जास्त परवडणारे आहेत हे पहा. म्हणजे तुम्हाला कुठे जायचं असलं किंवा मग घरी गेस्ट येणार असेल तर आपल्याकडे खूप छोट्या गोष्टी आपण बनवतो, ते तुम्ही याच्यात पॅक करू शकतात किंवा असंच तुम्ही ओव्हन मध्ये सुद्धा गरम करू शकता. तर हे बघा, लीड सुद्धा खूप एअरटाईट आणि खूप पॅक अशा लीड आहेत त्याला. खूप जास्त मला ना बघता क्षणी हे आवडलं होतं. तर म्हणजे क्वालिटी खूप हेवी आहे, खूप जास्त छान क्वालिटी आहे. खूप म्हणजे ना खूप दडस आहे. आपण जसं म्हणतो ना खूप लो असेल तसं नाहीये, खूप हेवी क्वालिटी आहे. आणि प्रत्येकाचा ना स्क्रीनशॉट मी साईडला शो करेल आणि या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल. तर हे पहा, जसे छान असे हे कंटेनर आहेत. आतून स्टील आहे, बाहेरून म्हणजे आपण प्लॅस्टिक वापरतो याचा फील पण येणार नाही आणि दिसायलाही खूप ऑर्गनाइज आणि खूप असं एलिगंट वाटेल, छान दिसेल. हे बघा, असा हा सेट आहे. कॅपॅसिटी खूप छान आहे. तर मी स्क्रीनशॉट जो शेअर करेल ना तुम्हाला, त्याच्यामध्ये त्याचे सगळे ML वगैरे किती आहे काय सगळं त्याच्यात शो होईल तुम्हाला. सो हे मी साईडला ठेवते. आता आपण परत बघूयात अजून एक छान अशी गोष्ट. तर ही जास्त म्हणजे तुम्ही रोज त्या गोष्टीला हात लावता असा हा मसाल्याचा डबा, स्पाइस बॉक्स आहे स्टीलचा. आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे डबे आलेत. हा आपल्या जुन्या पद्धतीचाच आहे, ज्याच्यात वाट्या असतात, स्पून असतात. 6-7 वाटींचा आहे, पण ना थोडासा ऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे छोटासा आहे मस्त. तुम्हाला जर छोट्या गोष्टी, नाजूक गोष्टी आवडत असतील ना, तसं छान असा आहे हा. तर याच्यात असे 2 स्पून आलेले आहेत आणि 7 वाट्या आहेत. तर ह्या वाट्यांची साईज पण मस्त मिडियम आहे. ज्यांना खूप मोठ्या गोष्टी नाही आवडत ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे हा. खूप जास्त सुंदर प्युअर स्टील आहे. क्वालिटी खूप हेवी आहे, मस्त अशी क्वालिटी आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान स्टील, खूप छान आहे असं. तर असा सुंदर असा हा स्टीलचा डब्बा आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीचे, मी पण एक घेतलेला जो स्टीलचाच आहे, पण त्याला असं कपूरचं ते म्हणतो ना प्लॅस्टिकचे झाकण वगैरे वरून ट्रान्सपरंट, तसं फायबरचं असले, पण ते खूप जास्त टिकत नाही. मस्त दिसतो, खूप जास्त परवडतो आणि खूप जास्त कन्व्हिनियंट आहे. तर आता आपण याला ठेवूया. त्याच्यानंतर आपण बघू रॅक आहे ऑर्गनायझर. माझ्या घरात जो आहे ऑलरेडी मी स्वतः यूज करते किचन ओट्यावरती, त्याची क्लिप मी तुम्हाला साईडला दाखवेल. तर हा 304 2चा पॅक आला आहे. त्याच्यासोबत हे पहिलं जे आहे ना आपलं याचं स्टँड आहे कपांचं, म्हणजे एका साईडला तुम्ही ठेवलं की तिथे कप टांगू शकतात. इकडून 12 कप याच्यावर मावतात. 2चा पॅक आलेला आहे हा ऑफर मध्ये. तर हे आहेत ते रॅकच्या खालचे पायांचे बटन्स, ज्याच्याने ते ग्रिप पकडतं. आणि हे आहे रॅक.
ही सेम रॅक मी घेतलेली आहे स्टीलची, पण तेव्हा मला फक्त रॅक भेटली, पण त्याच प्राइस मध्ये आता तुम्हाला हे स्टँड सुद्धा भेटते। तर दोनचा असा कॉम्बो आहे। खूप जास्त म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती छोटे छोटे डबे असतात मसाल्याचे म्हणा किंवा मग चहा साखरेचे जे आपल्याला चालू चालू लागत असतात हाताखाली, तर ते असे किचन कट्ट्यावर आपले पडून असतात, तर ते छान असं ऑर्गनाइज दिसतात याच्यावर जर ठेवले तर। एक साईडला कोपऱ्याला मस्त पण दिसतं आणि जसं खराब पण होत नाही। खूप छान आहे, खूप कन्व्हिनियंट आहे हा रॅक, म्हणजे मला ना खूप जास्त आवडला होता आणि माझा जो कॉर्नर ते परफेक्ट फिट झाला तिथे। माझे चहा साखरेचे, तेलाची बरणी, बारीक सारीक मिठाचा डब्बा, असं जे खूप जास्त आपल्याला वेळोवेळ लागत राहतं एकसारखं, त्या गोष्टी अगदी आरामशीर मावतात त्याच्यावरती। खूप छान आहे। तुमचं छोटं किचन असेल ना तर तुमच्या किचनला अजून छान ऑर्गनाइज्ड आणि खूप छान दाखवेल हे। खूप मस्त आणि क्वालिटी पण खूप छान आहे। तर हा रॅक पण तुम्ही घेऊ शकता, खूप जास्त परवडतो आणि हे कपांचं स्टँड त्याच्यासोबत। तर हा असा रॅक आहे। आता आपण नेक्स्ट बघूया। ऍक्च्युली माझा हा व्हिडिओ शूट झाला होता आणि जो मी माईक लावलेला तो अचानक त्याची चार्जिंग संपली, तो बंद पडला आणि मग तुम्हाला आणि जेवढं मी शूट केलं होतं ते विदाऊट व्हॉइस शूट झालं। आता मला परत ते शूट करावं लागते आणि परत हे सगळे आता अनबॉक्स करावं लागतंय। तर हे बॉक्सेस मी त्यावेळेस ओपन केलेले। तर पहिलीची सुरुवातीची क्लिप तुम्ही बघायला त्याच्यात अर्धी मला तिथून परत रॅक पासून नवीन सुरुवात करावी लागेल। तर हे आहेत कंटेनर। हे कंटेनर ना तुम्ही भाजीपाला ठेवायला फ्रीजमध्ये किंवा तुमची कटलरी ठेवायला, फ्रुट्स ठेवायला, तुम्हाला वरती कांदे बटाटे लसूण ठेवायचं असेल ते ठेवायला खूप जास्त युजफुल ठरतील। तर हा 4चा पॅक मी घेतलेला आहे, तुम्हाला दिसतंय का? बघा, तर हे याला आहे ना अशी जाळी आहे, कलर पण खूप सुंदर आहे त्याचे, छान कलरफुल आहेत, खूप मस्त। आज ना काय झालंय काय माहिती, सगळे कंटेनर इतके टाईट बसले, एकही निघायचं नाव घेत नाही, जाऊ दे। तर हे बघा, क्वालिटी पण खूप छान आहे, त्यांना अशी खालून जाळी आहे आणि त्यांच्यासोबत ना त्यांनी लीड पण दिलेलं आहे। हे बघा, चौघांच्या 4 लीड आहेत, 4चा पॅक आहे आणि लीडला सुद्धा छान पैकी असं जाळी आहे। म्हणजे तुम्ही ना 1-1.5 किलो भाजीपाला, टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, काही फ्रुट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील त्याच्यावर निवडून, कोथिंबीरसाठी तर एकदम पालेभाज्यांसाठी हे कंटेनर ना खूप बेस्ट आहेत। म्हणजे ना खाली कपडा ठेवायचा, वरून पण जाळी आहे त्याच्यामुळे खूप एअरटाईट होणार नाही आणि त्याला पाणी पण सुटणार नाही आणि कपडा पाणी पण ऍब्झॉर्ब करून घेईल जर थोडंफार आलं तर, आणि फ्रेश राहतो भाजीपाला। खूप टोमॅटो वगैरे ठेवायला खूप जास्त छान आहेत, म्हणजे सगळ्याच गोष्टींना खूप मस्त मल्टीपर्पज यूज होईल या स्टोरेज बॉक्सेसचा। इतके छान असे हे स्टोरेज बॉक्स आहेत, असे छान त्यांना लीड पण आहेत। तर हे असं 4चा बॉक्स आहे, मोठे आहेत साईजने आणि प्राइसने खूप कमी आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे तर असे हे कंटेनर आहेत सगळे मी मागवलेले, तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हे पण घेऊ शकता। सगळ्यांच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल। तरी त्याच्यानंतर परत आहे हे स्टोरेजेस आहेत हे पण, तर हे त्याचे लिड्स आहेत। हे स्टोरेज बॉक्स मला खूप जास्त आवडलेले कारण ते खूप, त्यांची कॅपॅसिटी खूप छान आहे। तर हे पहा, हा एक 3चा हा सेट आहे, 3च्या सेटमध्ये आलेले आहेत आणि त्याची तुम्ही कॅपॅसिटी बघायला, जर तुम्ही धान्य ठेवायचं म्हटलं ना याच्यामध्ये तर तुम्ही आरामशीर 1.5 किलो धान्य तरी ठेवू शकाल। इतकी छान याची कॅपॅसिटी आणि क्वालिटी 1 नंबर आहे, अजिबात असं तो एकदम असं लुचूपुचू नाही येते, खूप जास्त छान आहे। आणि अशा लीड पण आहेत त्याच्यासोबत आणि त्याचे जे ब्लॅक कलरचे झाकण आहे ना त्याच्यामुळे खूप स्टायलिश आणि खूप असं छान दिसत आहे ते। तर हे तिघांची एअरटाईट झाकणं आहेत त्याला, म्हणजे तुम्ही याच्यात काहीही स्टोर करू शकता, फ्रीजसाठी पण यूज करू शकता। तुम्हाला पीठ वगैरे ठेवायचं असलं बेसनाचं, रवा, मैदा, या गोष्टी पण छान पद्धतीने त्याच्यामध्ये मावतील। कारण कसं 1-1.5 किलोची कॅपॅसिटी, पोहे पण खूप छान मावेल त्याच्यामध्ये। म्हणजे ह्या गोष्टी ना खूप जास्त कामी पडतात आपल्याला, अशा स्टोरेज जे बॉक्सेस असला ना तो खूप, आणि दिसायला खूप स्मार्ट आणि छान दिसत आहेत त्याच्यामुळे अजूनच भारी वाटतात ते। तर हे असे स्टोरेज बॉक्सेस आहेत। तरी अशा पद्धतीचं सगळं मी होल व्हिडिओमध्ये आजच्या आणलेलं होतं। तर आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्या वस्तू रिव्ह्यू बघून, क्वालिटी चेक करून मग मी मागवत असते। फ्लिपकार्टवरची बरेचशा प्रोडक्टची क्वालिटी छानच येते आणि महत्त्वाचं म्हणजे सगळे प्रोडक्ट हे अफोर्डेबल आहेत, तुम्हाला किचनमध्ये यूज होणारे आहेत, स्टीलचे आहेत किंवा हे 2 प्रकार प्लास्टिकचे आहेत, पण हे ना BPA फ्री, ओव्हन फ्री वगैरे आहेत, तर छान आहे। आणि हे पण खूप मस्त युजफुल आहेत, काही तुम्हाला धुवायचं वगैरे असेल ना त्याच्यासाठी पण बेस्ट आहेत, पण ना ते स्टोरेजला खूप छान आहेत पालेभाज्यांसाठी। तर हे असं आजचं हे होल व्हिडिओ होता। ह्या वस्तू कशा वाटल्या नक्की सांगा आणि अजून महत्त्वाची गोष्ट, मला तुम्ही काही सजेशन देत जा की तुम्हाला काय बघायला आवडेल, तर ते मी नक्की आणायचा आणि दाखवायचा प्रयत्न करेल तुमच्या इच्छेनुसार।
तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते, आणि काही चुकलं तर ते पण सांगत जा प्लीज, म्हणजे मला कळेल का मला काय जमतंय काय नाही ते. तर भेटूया पुन्हा एका नवीन होल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.